सर्वांना सर्वांना पहिले नमस्कार। आज जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतो। सहसा आजचा दिवस हा महिलांच्या आत्मसन्मानाचा, आदराचा आणि त्यांना आपल्या पुरुषाप्रमाणे त्यांना एक समानता मिळवून देण्याचा दिवस आहे। आज महिलांप्रती आपण बघतो समाजामध्ये, आता आम्ही पोलीसच्या संबंधी सांगायचं झालं तर आज बरेचसे लोकांमध्ये बरेचसे गुन्हे महिला संबंधी, महिला अत्याचार संबंधी, स्त्री भ्रूण हत्या असे बरेचसे प्रकार सध्या महिला संबंधी भरपूर गुन्हे आपल्या आसपास घडत असतात। तर आपलं सर्वांचं कर्तव्य पुरुष सध्या आपल्या महिलांना पुरुषाप्रमाणे समानतेचा हक्क द्यायचं कार्य एवढंच आहे का आपल्या लोकांना महिलांबद्दल आदर, प्रेम भावना आपल्या त्यांच्याबद्दल निर्माण होणं, त्यांना सन्मान देणं, त्याकरता हे दरवर्षीप्रमाणे आपण हा दिवस साजरा करतो। आज आपण बघतो समाजामध्ये भरपूर स्त्रियांचं योगदान मोठं आहे। जसे आपल्या सावित्रीबाई फुले ज्या पहिल्या महिला शिक्षक आहेत, आपल्या भारतामध्ये भरपूर स्त्रिया अशा पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, ताराराणी, महाराणी ताराराणी, तसेच बाकी आपल्या मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर असे भरपूर आपल्याला सांगता येईल, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, ज्या अशा भरपूर महिला आहेत त्यांचं योगदान आपल्या सर्व स्त्रियांना आणि सर्वांसाठी एक आधार आहे। एक आपल्या आदर, आपण त्यांच्याबद्दल आदर आणि त्यांच्याबद्दल आपल्याला एक प्रेरणा घेण्याचे हे आहेत, म्हणजे आपल्याला प्रेरणा घेण्यासारखे नाव आहेत हे। असे भरपूर स्त्रियांचे योगदान भरपूर, जसं राजमाता जिजाऊ यांनी जे आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, तसं स्त्री म्हणजे आपण प्रत्येक घराला घर पण देणारी स्त्री आहे। तिनं ठरवलं तर ते आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवू शकते। जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवून आपल्या एवढं स्वराज्यासाठी त्यांचं योगदान आणि एवढं सर्व आपल्याला समाजासाठी एवढं आदर्श घालून दिला, त्याप्रमाणे आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांचा सन्मान करू आणि महत्त्वाचे आपल्या आसपास राहणारे आपण सर्वांनी ठरवून आपल्या आसपास राहणाऱ्या महिलांसाठी योग्य त्यांना आदर मिळवून देऊ, त्यांचा सन्मान करू आणि त्यांच्याबद्दल आपण याप्रमाणे जसं आपल्या आज पत्रकार पिंपळगाव परिसर पत्रकार संघाने जो इतका सुंदर छान कार्यक्रम घेतला, त्याप्रमाणे असे नवनवीन कार्यक्रम घेऊन महिलांचा सन्मान वाढू, त्याबद्दल मी सर्वबद्दल आपले धन्यवाद।